KD Remix. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आरसी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्हाला या आता तुम्ही जो डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तसा व्हिडिओ जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे आपण नवनवीन ट्रेंडिंग इंस्टाग्राम रील्स बनवत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर्स करा मित्रांनो। आणि तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करण्यासाठी कॅपकट या ॲप्लिकेशनची गरज आहे। जर ते ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला जॉईन व्हा आणि पर्सनलला मेसेज करा, मी तुम्हाला कॅपकट प्रो ॲप्लिकेशन देईन। आता चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया। त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आपले जे कॅपकट ॲप आहे ते ओपन करायचं आहे। या ठिकाणी अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटोजमध्ये जायचं आहे आणि तुम्ही ज्या पण फोटोवरती कोणत्या तुमचा व्हिडिओ क्रिएट करणार असाल तो फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करायचा। तर मी तो फोटो माझा या ठिकाणी ऍड करून घेतो। अशा प्रकारे त्या फोटोवरती कोपऱ्यात टिक करायचं आणि खाली ऍड वन फोटोवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला फोटो या ठिकाणी ऍड होऊन जाईल। तर तुम्ही खाली बघू शकता या ठिकाणी मित्रांनो रेशोचा एक ऑप्शन आपल्याला दिसून जाईल। त्या रेशोवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी 16.9चा रेशो सिलेक्ट करायचा आणि खाली टिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तो फोटो असा तुम्हाला पाहिजे त्या अशा प्रकारे थोडा झूम करून घ्यायचा अशा प्रकारे मित्रांनो। त्यानंतर त्या समोर तुम्ही आला का नाही तुम्हाला या ठिकाणी ब्लिंक दिसेल म्हणजे ब्लॅक, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ते डिलीटचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली ॲडिओ वरती यायचं आहे तुम्हाला। या ठिकाणी जर तुमच्याकडे ॲडिओ असेल तर मी शक्यतो तुम्हाला ॲडिओ देणारच आहे मॉडेलमध्ये, ते तुम्ही ॲडिओ या ठिकाणी घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही साऊंड्समध्ये जायचं आहे आणि मी जे तुम्हाला दिलेले ॲडिओ असेल ते ॲडिओ तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे काय ॲडिओ असेल ते मी ॲडिओ या ठिकाणी ॲड केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला फर्स्टला यायचं आपल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इमेजची साईज असेल त्या शेवटपर्यंत तुम्हाला जेवढं पण तुमचं सॉन्ग आहे त्या सॉन्गपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे खेचून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे खेचून घेतल्यानंतर तुम्हाला फर्स्टला यायचं आहे, आता आपल्या ॲडिओवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाली मित्रांनो बिट्स म्हणून एक ऑप्शन आहे झेंड्यासारखा, त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला आणि हे जे काही सॉन्ग असेल ते सॉन्ग तुम्ही ऐकायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला बिट्स द्यायच्यात मित्रांनो। सॉन्ग ऐकल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही बोटाने अशा प्रकारे हे सॉन्ग झूम करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बीट आहे असं वाटतंय त्या ठिकाणी ऍड बीटवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही थोडं समोर आला की इथं पण एक बीट द्यायचे। अशा प्रकारे आपल्या ज्या सॉन्गमध्ये काही बीट्स असतील त्या बीट्स तुम्ही लावून घ्यायचे। तर मी त्या सर्व बीट्स या ठिकाणी लावून घेतो। तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी अशा प्रकारे बीट्स लावून दिलेले आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे बीट्स तुम्हाला स्वतः तुमच्या सॉन्गमध्ये लावून घ्यायचे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी या टिकवरती क्लिक करायचं अशा प्रकारे। त्यानंतर तुम्ही फर्स्टला यायचं आहे, या ठिकाणी दोन्ही फिंगर्सने आपलं जे काही सॉन्ग असेल ते झूम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पहिल्या बीटवरती यायचं आहे, ते तुम्हाला या फोटोवरती क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे आणि इथून जे पहिले काही असेल ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्हाला 4 पार्ट करायचे त्या फोटोचे। अशा प्रकारे प्लेटवरती क्लिक करायचं, थोडं पुढे यायचं आहे। अशा प्रकारे 2 झाले बघा मित्रांनो, 3 आणि हे 4। अशा प्रकारे 4 पार्ट तुम्हाला ते करून घ्यायचे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या फर्स्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। तर तुम्हाला हे इफेक्ट्स वगैरे डाऊन होत नसतील तर तुम्ही तुमचे जे काही व्हीपीएन असेल ते व्हीपीएन कनेक्ट केल्याशिवाय आपले इफेक्ट्स डाऊन होणार नाहीत मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला व्हीपीएन कनेक्ट करावे लागेल। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे इफेक्ट्स आहेत। हे जे काही इफेक्ट्स आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घ्यायचे अशा प्रकारे। तर पहिले जे काही 3 इफेक्ट्स आहेत ते मी सांगतो ते तुम्ही लावायचे आहेत मित्रांनो अशा प्रकारे। हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे इफेक्ट्स आहेत। 1 हा इफेक्ट लावून घ्यायचा अशा प्रकारे। आता तुम्ही म्हणताला फोटो कलर कसा दिसतो त्याची तुम्हाला जर ब्लॅक अँड व्हाईट फोटो करायचा असेल तर फोटोवरती क्लिक करायचं आहे तुमच्या। त्यानंतर तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे। याची सॅच्युरेशन जे असेल ते तुम्हाला पूर्णपणे कमी करायचे आणि खाली अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं, म्हणजे जेवढ्या पण तुमचे फोटोज असतील त्या फोटोजना हा इफेक्ट अप्लाय होऊन जाईल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपण ॲनिमेशन लावलेले आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बीटवरती यायचं आहे। आता जेवढे पण तुम्ही बीट दिले आहे त्या प्रत्येक बीटवर तुम्हाला एक अशा प्रकारे कट द्यायचा, स्प्लिट करत जायचं, म्हणजे ज्या ठिकाणी बीट दिले त्या ठिकाणी आपला फोटो अशा प्रकारे तुम्हाला कट करायचा आहे प्रत्येक बीटवरती जाऊन। तर ते फोटो मी कट करून घेतो, तुम्ही तो फोटो कट करून घ्या। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी ज्या ठिकाणी आपले बीट आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे फोटो कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता प्रत्येक बीटवरती। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्टला यायचं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी इफेक्ट लावले आहेत आपण। त्यानंतर आपल्या बीटवरती यायचं आहे, इमेजवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि ते हाय इफेक्ट जो असेल तर दोन्ही इमेजला सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो मी आवाज या ठिकाणी म्यूट करत आहे। अशा प्रकारे हाच इफेक्ट
ऍड करायचं. त्यानंतर तुम्हाला थोडं पुढे यायचं आहे ठिकाणी तिसऱ्या बीटवरती यायचं, परत अॅनिमेशन मध्ये जायचं आहे. इथून जर तुमच्या जो काही आवडीचा इफेक्ट असेल ते इफेक्ट तुम्ही इथून पुढे तुम्हाला ऍड करून घ्यायचे. माझ्या एवढे पण काही आवडीचे इफेक्ट्स असतील ते मी इफेक्ट या ठिकाणी ऍड करून घेतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट्स आपले लागून जातील फोटोला अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक आपल्या बीटवरती इफेक्ट्स लावलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. अशा प्रकारचे इफेक्ट्स तुम्ही स्वतः लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी यायचं आहे, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं काय 8 आणि 9 सेकंदामध्ये यायचा तुम्हाला तिथे एक इमेज अशा प्रकारे राहून जाईल. त्या बीटवर त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं, अॅनिमेशन मध्ये जायचं आहे, पुन्हा कॉम्बोमध्ये यायचं आणि वरती स्लाइड करत तुम्हाला या ठिकाणी हा इफेक्ट बघा त्या ठिकाणी अप्लाय करायचा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे. आणि त्याच्या अगोदरचा हा जो काही फोटो असेल याच्यावरती क्लिक करून तुम्हाला यामधला हा इफेक्ट सिलेक्ट करायचा या ठिकाणी आणि याच्यावरती तुम्ही इफेक्ट्स लावायचा तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. 7 सेकंदात थोडं पाठीमागे यायचं आहे, इफेक्ट्स वरती क्लिक करायचं या ठिकाणी, व्हिडिओ इफेक्ट्स वरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट क्लास ब्लर इफेक्ट दिसून जाईल. तो इफेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि टिक मारायचे तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हा फोटो जो आहे ह्याची जी लेंथ आहे त्या लेंथपेक्षा थोडी लेंथ आपली इफेक्टची अशा प्रकारे कमी करून घ्यायचे. आपल्या ऍडजस्टमेंटमध्ये यायचं आहे आणि याची स्पीड थोड्यापर्यंत अशा प्रकारे कमी करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला फोटोला इफेक्ट्स लागून जाईल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी यायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही इफेक्ट्स दिसून जाते. अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे बॉडी इफेक्ट्स अशा प्रकारे तुम्ही लावून घ्यायचे. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो अशा प्रकारे खाली बॉडी इफेक्ट्सचा ऑप्शन असेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्टला यायचं आहे, या ठिकाणी इफेक्टमध्ये यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. या ठिकाणी जो आपला काही पहिला सुरुवातीला जो ब्लर इफेक्ट्स असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पहिल्या ज्या काही आपल्या पहिलं जे बीट आहे त्या बीटच्या अगोदर फक्त हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा अशा प्रकारे. नंतर आपले इमेजेस दिसून जातील. नंतर फर्स्टला यायचं आहे, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, थोडं तुम्हाला वरती स्लाइड करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी क्रोमॅटिक हा इफेक्ट दिसून जाईल, त्याला क्लिक करायचा आहे, टिक करायचा आहे. याची जी काही लेंथ असेल म्हणजे त्याची जी लांबी असेल त्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे खेचून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो थोडासा ग्लिच झाल्यासारखा दिसून येईल एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये. त्यानंतर फर्स्टला यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला नंतर वरती अशा प्रकारे स्लाइड करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वरती स्लाइड केलं तर तुम्हाला या ठिकाणी खाली कलरचा इफेक्ट दिसून येईल, लीक 1 नावाचा. तो इफेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची पण लांबी जी असेल ती एंडपर्यंत अशा प्रकारे लांबवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला वेगळा असा लुक येऊन जाईल. त्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरू होईल. तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. अशाच प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो.